पहिला चेंडू धर्माचा शरीराचा वेध घेतोय जरूर, जिथे आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा आणखीन एक नकार दिलाय. दोन चेंडू चांगले हाताळले धर्मा चिकणे. यावेळी देखील आपण पाहिलं तर पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये चेंडू जरूर जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू अगदी आरामामध्ये विश आले, चेंडू गॅदर करेल, फेकला नाहीये. धर्मा चिकनेला पाहू शकता नाराज असेल, कारण की धर्मा चिकनेला मॅच मध्ये या गोष्टी नाही चालत, कारण की त्याला लागतो अॅक्युरेसी पणा, त्याला लागतो आपण पाहिलं तर अगदी क्लीन क्षेत्ररक्षण, त्याला लागतं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर चतुराई धर्मा चिकनेला. आणि असा खेळाडू जो मॅच मध्ये पूर्णपणे 100% देऊन मॅच मध्ये खेळत असतो. एखादी विकेट हातातून निसटली की नाराज होताना त्याला पाहिलं, एखाद्या विकेट वरती डान्स करताना त्याला पाहिलं, अशा पद्धतीचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला बॅटिंग साठी जाऊयात. यावेळी चांगला चेंडू हाताला जातोय, अगदी गुडलँड स्पॉट वरती पडतोय, बॅट स्विंग होतोय, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धाव संख्या आपण पाहिली तर 3 या आकड्यावरती, 3 ऑन अ स्कोर कार्ड. 3 धाव संख्या. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 4. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. धर्मा चिकणे विपक्ष आपण पाहिलं तर अंजन विपक्ष रवी, अशी मॅच सध्या खेळवली जाते. अंजनला पाहताय स्ट्राईक वरती, नॉन स्ट्रायकिंग एंडला रवीला पाहताय. एक चांगलं बॅटल रंगलंय. पुन्हा उचलला जातोय, आता हे खेळाडू कॅच साठी जाईल. हो, झाले कॅच ड्रॉप. नाराज असेल गोलंदाज धर्मा, नाराज आहे स्पष्ट चेहऱ्यावरती पाहता धर्मा चिकनेच्या, कारण की तो नाराज होईल. एका बाजूला एक मोठा खेळाडू ज्यानं मागील मॅच मध्ये तब्बल 48 धावा टोकल्यात 20 चेंडू मध्ये, तो अंजन. त्या अंजनची कॅच पकडणं महत्वाचं होतं या मॅच मध्ये. अखेरी धर्मा चिकनेने ती वेळ आणली होती, मात्र ती ही वेळ त्याच्या हातातून निसटली आहे. आणि आता असेल शेवटचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅट स्विंग केले, गुडलँड स्पॉट वरती चेंडू, अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडा बाहेर, अवे फ्रॉम दी बॉडी. बॅट स्विंग केल्यानंतर स्विंग अँड मिस, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. टीमची टोटल 4 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ झालेला आहे आणि 4 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. संतोष ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झाला. आतापर्यंत धावा आपण पाहिल्या फक्त 4 आलेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये धर्मा चिकनेची गोलंदाजी अप्रतिम राहिली, इकॉनॉमिकल राहिली, कंजूस राहिली. जिथे आपण पाहिलं तर कॅच जरूर ड्रॉप झाली, तदनंतर आपण पाहिलं तर धावाही तेवढ्याच खर्च केल्या गेल्या, मात्र आतापर्यंत धावा आटोक्यामध्ये ठेवल्या. हो हो हो, मागचा पाय वाकवला, 20 शेप मध्ये घेण्याचा प्रयत्न, वन बाउंड चेंडू पर्यंत पोहोचले जातील. आता एकच धाव, चांगली फेकी, वॉर्ड थ्रो, एकच धाव. पहिल्या चेंडूवरती धाव फक्त खर्च केली 1. बॅटिंग साठी सध्या रवीला तुम्ही पाहताय, नॉन स्ट्रायकिंग एंडला अंजनला. अंजन आणि रवी दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल आहेत. हो, सर बॅटीने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन खेळाडू धर्मा चिकने आहे, चेंडू पर्यंत जाईल, गॅदर केला, थोडी मिसफिल्ड झाली, धुंडो धुंडो मेरी साजना, आणि अखेरीस आपण पाहिले तर 2 धावा इथे जरूर कंप्लीट होत आहेत.
यावेळी उचलला जातोय धर्मा चिकणे, चेंडू खाली जाईल, कॅच पकडली आहे, विकेटचं पतन, बॅटर आउट होतोय रवी, बॅक टू डग आउट. एक मोठी विकेट, गणेश दाखल होतोय मैदानामध्ये. धाव संख्या 7 ऑन अ स्कोर कार्ड. उचलला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर, एक रिझन आहे खेळाडू, कॅच पकडली जाते, बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट, बॅटर आउट, एक मोठी विकेट. एक चांगली मॅच रंगली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल होईल. 7 धाव संख्या 7 ऑन स्कोर कार्ड. रुपेश दाखल होतो नवीन बॅट्समन मैदानामध्ये. चांगली मॅच रंगली जाते. रुपेश मैदानामध्ये दाखल झाला. नवीन बॅटर, विकेट, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज. व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, थोडासा पुढे ठेवला, बॅट स्विंग होते, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, 2 चेंडू 2 विकेट, डॉट आला, 1 धाव, तदनंतर 2 धावा, म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या 3, विकेट आल्या 2, धावा थांबले 7 धाव संख्या. चेंडू झाले 5, 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. व्हाट अ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, संतोषने शांत ठेवलंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये धावा फक्त खर्च केल्या 3, विकेट गेल्या 2, धावा आले फक्त 3, डॉट आले 2, अशी राहिले गोलंदाजी संतोषची. अप्रतिम मॅच रंगली आहे. धावा फक्त 7, 7 ऑन स्कोर कार्ड. सेवन ऑन स्कोर कार्ड. विकास दाखल झाला. व क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 3 मध्ये विकासला सध्या तुम्ही पाहता. उचलला जातोय, हवेमध्ये आहे, खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल, कॅच पकडली जाते, विकेटचं पतन, बॅटर आउट. सात धाव संख्या, 7 ऑन 7 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजले. व्हॉट अ मॅच यार.
7 ऑन स्कोर कार्ड. नवीन बॅटर दाखल झाला सुरेश दाखल होतो बॅटिंग साठी मैदानामध्ये. सध्या आपण पाहिलं तर थोडीशी अडचणीमध्ये सापडली आहे संपूर्ण कोंढावळी 11 टीम. याच अडचणीवरून बाहेर काढणार एक संकटमोचक हवा आता संघाला. या विकेट घेण्याचा प्रयत्न, बॅटीची लीडिंग आहे, एक धाव येईल, डिक्लेअर मध्ये एक धाव, 8 धाव संख्या. हो आई बॉल चांगला हाताळला, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता टीमची टोटल अगदी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 9 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर विकेटही आल्या, डॉट बॉलही आल्या, मात्र एक्स्ट्रा धावही यायला आता सुरुवात झाली. बॅटिंग करणारी टीम बोलत असेल एक्स्ट्रा येऊ देत, कशाही येऊ देत, धावांची नितांत गरज त्यांना जरूर आहे. सोडून दिला जातोय, आणखीन एक येईल एक्स्ट्रा. वाईट 2 वाईट. आता टीमची टोटल आपण पाहिली तर 10 या आकड्यावरती. 10-10 ऑन स्कोर कार्ड. 10 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली जाते. एक चांगली मॅच तुम्हाला बघायला भेटते. जो जिंकेल तो 2 हात करेल कुसगाव या टीम सोबत. ब्लॅक कोब्रा कुसगाव संघ यानंतरच्या फेरीमध्ये खेळताना दिसेल तुम्हाला, कारण की 2 मॅचेस त्यांनीही जिंकलेत. या मॅच मध्ये विजय संघ त्यांच्यासोबत खेळेल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने हा देखील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये एकच धाव जाते, सिंगल एक धाव. अपकट. यावेळी देखील आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिलं तर तब्बल झालेला आहे. 4 चेंडू, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 गो. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. फक्त 12 धावा आतापर्यंत सजलेल्या आहेत. कुठेतरी मोठ्या धावे संख्येच्या प्रतीक्षेमध्ये जरूर असेल बॅटिंग करणारी टीम, की धावांची नितांत गरज आहे. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फुल टॉस चेंडू. धर्मा आपण पाहिलं तर वेगानं जरूर येतो. चेंडू गॅदर केली, फेकी, रनआउटची संधी आहे, ती निसटली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होतात. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपण्यासाठी अजूनही एक चेंडू बाकी आहे. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 14 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. 14 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. दांडी 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 गोल. विकेटचं पतन, बॅटर आउट होईल, फलंदाज आउट होईल. ऑफ स्टिकच्या बाहेर टपली मारून चेंडू जातोय आणि बॅटर फलंदाज आपण पाहिलं तर अगदी बाद होतोय. सुरेश बॅक टू डग आउट. 3 षटकांच्या अखेरीत 14. धावा. 14. 4 ओव्हरची मॅच आहे. टॉसच्या वेळेस आपण चर्चा केली. एवढा लवकर विसरलास भाऊ तू. एकनाथ दाखल झाला मैदानामध्ये. आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 4 मध्ये 14 धावा. 14 ऑन स्कोर कार्ड. हो, खाली राहिला थोडासा सबमरीन चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. यावेळी गेला पकड. अगदी आपण पाहिलं बॅटीची एज लेफ्ट करण्याचा प्रयत्न. टीम टोटल आपण पाहिली तर फक्त 15 या आकड्यावरती. 15-15. एकनाथ
यावेळी देखील उचलला, कॅच साठी जरूर येईल. कॅच थोडी ड्रॉप होती, अवघड मानली जाते. रनिंग कॅच होती, अवघड जरूर होती, मात्र ही सोपी करणं गरजेचं होती. 3 चेंडूचा खेळ झाला, जिथे आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 17 धावा 17. पुढे घेण्याचा प्रयत्न, लफ केला. गरज होती धावेची, गरज भरून काढली. नागेनबाज की सूरत देखते, नागेनबाज की मुहूर्त देखते, ये तो आपने टीम की जरूरत देखते. आणि संघाला गरज खूप आहे आता धावांची. धावा येऊ देत, धावा बरसू देत, धावा कशाही येऊ देत, धावा हव्यात. आणि धावा या टीम मध्ये सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर गोळा केल्या जातात. षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22-23 या आकड्यावरती. आम्ही जरूर बघत होतो सगळ्यांचं आहे का लक्ष. 23 धावसंख्या. पुढे खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर आला. धावा आणखीन एक वाईड. आता धावसंख्या 24 वरती जातीये. टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर आणखीन एक येईल वाईट. टू गो. आणखीन एक लफ केला चेंडू. धर्मा चिकने येईल चेंडूच्या खाली. बॅकअपला तो होता, कॅच ड्रॉप होतीये. कोण आला तो? विकास चेंडू पर्यंत आला, चेंडू त्याच्या हातातून ड्रॉप. विकास साठी हा चेंडू ही आपण पहिला हातामध्ये होता. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 27 धावसंख्या. 27. 1 टू गो. एक शेवटचा चेंडू आता मात्र बाकी आहे. उचलला. यावेळी देखील आपण पाहिलं तर धर्मा चिकने चुकी करणार नाहीये. विकेटचं पतन. 27 धावा. 28 धावेची मॅच. 28 धावा करायचे. येस अंपायर. चेंडू ओके.
28 धावा या मॅच मध्ये करायच्या. संपूर्ण व्यासपीठावरती आमचा मित्र परिवार तुम्ही पाहताय. अर्थातच आमचे रुपेश वाघमारे द बड्डे बॉय, दुसऱ्या बाजूला यश वाघमारे मोठ्या देखील आज उपस्थित आहेत या सोहळ्यासाठी, आणि आमचा हर्षद अंबोरे. हे दोन्ही हे सर्व आमचे मित्र परिवार आज आपण पाहिलं तर जगदंबा प्रतिष्ठान घनसोली आयोजित भैरवनाथ चषक 2025 साठी उपस्थित. आज खास करून रुपेश वाघमारेचा आज वाढदिवस. संपूर्ण कॉलनी क्रिकेटच्या वतीनं, जगदंबा प्रतिष्ठान घनसोलीच्या वतीनं, भैरवनाथ चषक 2025 च्या वतीनं त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जातात. विश यू हॅपी बर्थडे. अर्थातच रुपेश वाघमारे, थोड्या वेळामध्ये त्यांचाही वाढदिवस या व्यासपीठावरती साजरा केला जाईल. मॅचच्या दिशेने सध्या आपण जाऊयात, जिथे आपण पाहिलं तर प्रमोद आणि विशाल, तर रुपेश आपण पाहिलं गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका खेळून काढला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, वेगानं जातोय, दन 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 करत 4 धावा, चौकार. पहिला चेंडू चौकार, 4 धावा, 28 करायचे या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती 4 धावा जरूर प्राप्त केलेत. ओहो हो 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 हो, अपकट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करून 4 धावा मिळवण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डॉट जातो चेंडू, निर्धाव चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर खेळाडू आहे मिड विकेटला. यावेळी उचलला जातोय, अगदी जाईल न्यू बॉम्बे सिटी स्कूलच्या अगदी जवळ. वॉट अ स्ट्रोक, विशालचा विशाल फटका होता. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती 11. हो हो, यावेळी देखील आपण पाहिलं बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या अगदी बॉटमला. डिक्लेअर मध्ये एकच धाव येईल या एका धावेच्या मदतीनं. 12 धाव संख्या 1 to 12. ओव्हर क्रमांक 1 सध्या मात्र आपण पाहिलं तर 1 to go. बॅकफुटला जाऊन यावेळी देखील लेटकट करण्याचा प्रयत्न, बॅटीची टॉप एज, एक धाव, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्या. 13.
अंजन दाखल झाला. उपक्रमांक आपण पाहिलं तर 2 मध्ये. अंजन दाखल झाला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॅडमिंटन फटका खेळण्याचा प्रयत्न, नकार दिला धावेसाठी. शांत राहिला, ही धाव भेटणार नाही हाती. चांगला चेंडू हाताळला अंजन या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अर्थातच कोंढावळे टीम साठी अंजनचा एक परफॉर्मन्स खूप महत्वाचा राहिला. अप्रतिम फटका वेलकम गेटच्या समोर जातोय, अगदी 6 धावेसाठी हाही षटकार जातोय. बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने परफॉर्मन्स राहिले आज विशालच्या, प्रमोदच्या बॅट मधून हा षटकार. प्रमोदने आज परफॉर्मन्स आपण पाहिलं तर पूर्णपणे दाखवला आपल्या टीम साठी. अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताना चांगला ड्राईव्ह खेळाडू आहे डिपेक्स्टा कव्हर रिझनला. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. टीमची टोटल आता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 20. 8 धावेची गरज अजूनही. ओहो हो हो, अगदी सिंगल धाव डिक्लेअर मध्ये, एकाच धावेती. फक्त 7 धावा तर विजयासाठी जरूर हवे असतील. कुठे धावा आजच्या पहिल्या इनिंग मध्ये कमी पडल्या कोंढावळे टीम कडून. त्यानंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आज प्रमोद आणि विशालची, दोघांच्या बॅट मधून एक एक षटकार जरूर आला आज. ओहो हो 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 हो, यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी आपण पाहिलं तर थोडासा आउट स्विंग होतो. बॅट स्विंग झाल्यानंतर चेंडू स्विंग अँड मिस डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 1 टू गो. तब्बल 5 चेंडू झाले, एक चेंडू अजूनही बाकी आहे, शेवटचा चेंडू असेल. यावेळी देखील सरळ बॅटीने हलक्या हाताने जरूर खेळून काढला. फक्त आपण पाहिलं तर 1 हँडेड स्ट्रोक, फक्त दिशा दिले इनसाइड आउट. खेळाडू आपण पाहिलं तर लॉंगऑफचा वेगाने जरूर आला, चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत 2 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल आपण पाहिली तर 22 या आकड्यावरती 12 चेंडू, आता 6 धावेची गरज हवे. 12-6 हे समीकरण आता या मॅच मध्ये ठेवलं जात आहे. बारा चेंडू 6 धावा. यावेळी फटका खेळून काढला, अगदी कदाचित जाईल 4 की डिक्लेअर. डिक्लेअर की 4 आहे. 4 अप्रतिम फटका, वाट शोधली आहे गौरवच्या पहिल्या चेंडूवरती. आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते 26. 2 धावा हव्या विजयासाठी. कुसगाव कॅप्टन तयार राहा यानंतर मॅच साठी. अगदी व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव, स्कोरर लेवल. फक्त एकच धाव आता बाकी आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि जो जिंकेल तो कुसगाव संघासोबत करेल 2 हात. आणि तदनंतरची आजच्या दिवसातली शेवटची एक बिग फाईट तुम्हाला बघायला भेटेल. कुसगाव विपक्ष विजेता संघ. उचलला जातोय, एका धावेसाठी प्रतीक्षा करावी लागेल का? कॅच ड्रॉप होतीये, धावही घेतली जात नाहीये.
ओहो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने पकड करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर जरूर एका धावेसाठी जरूर जातोय, जिथे आपण पाहिलं तर मॅच विन झाल्या डीसीसी जांभळी संघ. जांभळी संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतरची मॅच कोसगाव विपक्ष डीसीसी जांभळी. एक बिग फाईट, एक मोठी मॅच खेळली जाईल. कॅप्टन या करूया टॉस.